नमस्कार मित्रांनो, मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरातपणे चालू आहे. घर टू घर प्रचाराला वेग आलेला आहे. आज आपण आलो आहोत आगोती नंबर 1 मध्ये. आपल्या सोबत आता आहेत हर्षदा दीपक भाऊ जाधव. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. चला तर मग घर टू घर प्रचार तुमचा चालू आहे. तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? उत्तम, अगदी चांगला प्रतिसाद आहे आणि विकास कामं बोलतायत मामांची. बर बर मला एक दुसरं सांगा. तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? घड्याळाला मतदान तुम्ही नक्की कशामुळे त्यांनी द्यायचं? एका शब्दात सांगू का? विकासाला मत द्या. विकासाला मत द्या. बरं, तुम्हाला किती टक्के गॅरंटी वाटते की आपला विजय हे निश्चितच आहे? कसं आहे ना, ज्यावेळी निवडणुकीत प्रत्येक आता आपल्या 8 गट आहेत. 8ही गटातले जेवढे काही निवडणुकीला कॅन्डिडेट उभं राहिलेत, प्रत्येकालाच वाटते आपला विजय व्हावा म्हणून तर उतरतायत सगळेजण. आता निवडणूक जनतेच्या हातातली, ते आता जनता ठरवल. पण मतदान नेमकं घड्याळालाच का द्यावं मतदारांनी, याचं कारण सांगा स्पष्ट. मी आता सांगितलं ना, विकास जे आदरणीय मामांनी, आदरणीय हर्षवर्धनजी पाटील आपले, त्यांनी जी विकास कामं केलीत आतापर्यंत, तर ते विकासाला बघून असं वाटतं की त्यांनी विकासच आणि जनता आता सुज्ञ आहे, जनतेला सांगायची गरज नाहीये. तर मला तरी वाटतं की जनता विकासालाच निवडणार. त्याच्यामुळे त्यांनी घड्याळाला मत म्हणजे देणारच, कारण ते आतापर्यंत कामं तेवढी त्यांनी केलेली आहेत. आता जितक्या मी गावांमध्ये घर टू घर प्रचार करतेय, जिथं चालायला नीट रस्ता नव्हता, पावसाळ्यात जायची पण तिथं सिमेंटचे रस्ते आहेत. आता घराच्या दारापर्यंत रस्ते आहेत. पाण्याचे प्रश्न असतील किंवा बाकीचे प्रश्न बऱ्यापैकी सुटलेले आहेत, असं जनतेकडूनच आम्हाला उत्तर येत आहे. त्याच्यामुळे मला वाटतंय की जनता नक्की आमच्या पाठीशी उभी राहील. म्हणजे तुम्हाला ठाम विश्वास आहे विजय ही आपलाच आहे? असं नाही, मी आता सांगितलं ना की प्रत्येक जण निवडणुकीच्या रिंगणात उतरतं, त्याला माहिती असतं की माझा विजय होणार आहे. तर जनता ठरवल, जनतेच्या हातातली निवडणूक आहे, ते ठरवतील. हा, विजय नक्की जनता ठरवेल नक्की काय करायचं ते. मी संतोष तावरे, ब्रेकिंग न्यूज लाईव्ह, आगोती नंबर 1.